चला मित्रांनो, आपल्याला नवीन चॅप्टर घ्यायचं आहे, लसावी आणि मसावी. आणि पहिली गोष्ट नाही का, आपण नाही का पंढरपुराने पुस्तकावरचं सर्व चॅप्टर घेणार आहे. आणि पहिली गोष्ट आता पहिल्यापासून नाही का लसावी मसावी आपण चॅप्टर क्लिअर करून टाकू आज. फक्त लक्ष द्या, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. इकडे बघा, पहिला क्वेश्चन काय काय सांगितलंय बघा. दोन संख्याचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती, असं क्वेश्चन विचारलंय. म्हणजे लसावी आणि मसावी दिलाय आणि पहिली संख्या दिली आहे, बरोबर आहे का. आपल्याला दुसरी संख्या काढायची, बरोबर आहे का. तर लक्ष द्या इकडं, मी काय म्हणते, मसावी गुणिले लसावी भागिले पहिली संख्या. पहिली संख्या एवढंच आहे. पहिली मसावी किती आहे, 15 आहे. 15 गुणिले 420 भागिले 105. हे सोडलं तर आपल्याला दुसरी संख्या भेटून जाईल, बरोबर आहे का. इकडे बघा, 5 ने भाग देऊ. 5 दोन्ही 10, 5 एक 5, 5 त्रिक 15. ओके, आता 7 ने जाईल. 7 त्रिक 21, 7 सकून 42. हे शून्य वरी घेतलं, 60 झाले. हे खालचं 3 आवरचे 3 कटले, बरोबर आहे का. आता किती राहिले, फक्त 60 राहिलं. म्हणजे आपल्याला किती दुसरी संख्या आपल्याला भेटून गेली, बरोबर आहे का. दुसरी संख्या विचारली ना आपल्याला, दुसरी संख्या भेटली आपल्याला. पर्याय क्रमांक कितीरा, तिसरा. खूप सोपं आहे रे. दुसरा घेऊ का. घेऊ का. दुसरा क्वेश्चन आहे, तोच क्वेश्चन आहे. पहिली गोष्ट नाही, चला दुसरा क्वेश्चन आहे. एक तुम्ही सोडा आणि कमेंट मध्ये मला सांगा नक्की. क्वेश्चन, दोन संख्याचा मसावी लसावी 7 व 80 आणि एक संख्या नाही का 35 आहे. आपल्याला दुसरी संख्या काढायची, बरोबर आहे का. इथं पर्याय दिलेला आहे. आणि 2-3 महिन्याने पोलीस भरती पडल. अभ्यास करा चांगलं, ग्राउंड चांगलं मारा, कारण की लागा लवकर लवकर. लागलं तर चांगलंच आहे. पहिली गोष्ट, मला तर नक्की ठाऊक आहे की आपल्या अभ्यासमधले सर्व पोरं लागतील, म्हणून जास्त जास्त 10-15 तरी लागतील, एवढा विश्वास आहे आपल्याला. हो सर. हा इकडे बघा, इथं मसावी दिली आहे आणि लसावी दिली आहे. मसावी किती आहे, 7 आहे. आणि लसावी 280 आहे. आणि एक संख्या नाही का आपल्याला 35 दिले. ती स्टेप म्हणजे मसावी गुणिले लसावी भागिले पहिली संख्या. आपल्याला पहिली ते केलं की आपल्याला दुसरी संख्या बरोबर भेटून जाईल. इकडे बघा, पहिली संख्या मसावी किती आहे, 7 आहे. 7 गुणिले लसावी 280 आहे. पहिली संख्या किती आहे, 35 आहे. 7 एक 7, 7 5 35. आता 5 एक 5, 5 5 25. आता 3 राहिलं, इथं 30 झाले. 5 एक 30, बरोबर किती. दुसरी संख्या आपल्याला किती भेटली माहितीये का, 56. पर्यायामध्ये नाहीये, याच्या जागेवर नाही का 56 असेल. 56. पर्याय क्रमांक 4. चला घ्या लिहून. घेऊ का तिसरा क्वेश्चन. चला घेऊ का. हो सर. ओके. दोन संख्याचा गुणाकार 3456 असून त्याचा मसावी नाही का 24 आहे. तर त्या संख्याचा लसावी किती, असं क्वेश्चन विचारलं. इकडे बघा, लक्ष द्या. मी काय म्हणते, 3456 भागिले 24 केलं तर आपल्याला डायरेक्ट लसावी भेटून जाईल, बरोबर आहे का. लसावी भेटून जाईल. इकडे लक्ष द्या. इकडे बघा, आजवर आपण नाही का 6 ने भाग देऊ. 6 चौक 24, बरोबर आहे का. 6 चौक 24, 6 पंच 30, 4 राहिले 45 झाले. 6 7 42 झाले. 3 राहिले 36 झाले. 6 6 36. ओके, आता 4 ने भाग देऊ. 4 1 4, 4 1 4, 1 राहिला 17 झाले. 4 चौक 16, अजून 16 झाले. 4 चौक 16 म्हणजे लसावी आपल्याला किती भेटली माहितीये का, 144. आपल्याला लसावी 144 भेटलं, समजलं का. हो सर. पर्याय क्रमांक दुसरा. आपल्याला काय करायचं होतं, फक्त 3456 भागिले 24. मसावी ऑलरेडी आहे, दोन संख्याचा गुणाकार आहे 3456 आणि भाग करा 24 के आपण मसावी केलं तेव्हा आपल्याला लसावी भेटणार ना, बरोबर आहे का.
आणि लसावी किती भेटला आपल्याला 144. हा, चौथा क्वेश्चन घ्या. दोन संख्याचा गुणाकार नाही का 5070 असून त्याचा लसावी 390 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती असं क्वेश्चन विचारले. बरोबर आहे का? करायचं चालू. हो सर. इकडे बघा 5070 भागिले किती लसावी 390. बरोबर आहे का? आता हे शून्य काढलं, हे शून्य काढलं. बरोबर आहे का? आता 13 ने भाग जाईल. 13 49. बरोबर आहे का? 13 49 म्हणजे 50 मधून 39 गेले तर 11 राहतील. बरोबर आहे का? झाले किती 117. बरोबर आहे का? 13 9 117. बरोबर आहे का? तर राहिलं किती 3 1 3 3 1 3 3 3 9 म्हणजे आपल्याला मसावी किती आलं माहिती आहे का? 13 मसावी आपल्याला उत्तर भेटलं. बरोबर आहे का? हो सर. समजलं ना? पर्याय क्रमांक 3. लक्ष द्या बरं सर्वांनी. आता लय सोपं क्वेश्चन आहे. पाचवा क्वेश्चन काय सांगते? दोन संख्याचा गुणाकार 63 म्हणजे 6300 असून त्याचा मसावी नाही का 15 आहे, तर त्या संख्येचा लसावी आपल्याला लसावी काढायचे. बरोबर आहे का? तिकडे लक्ष द्या. दोन संख्याचा गुणाकार किती आहे? 6300. 6300 भागिले इथं काय दिले मसावी. मसावी किती आहे? 15. बरोबर आहे का? आता 3 ने भाग देऊ. 3 ने भाग जाते. 3 5 15 3 2 6 3 1 3 हे दोन शून्य वरी घेतले मी. बरोबर आहे का? हा, आता 5 ने भाग देऊ डायरेक्ट. 5 1 5 5 चौक 20 5 चौक 20 इथं 10 झाले. 5 2 10 म्हणजे आपल्याला किती लसावी भेटली माहिती का? 420. 420 आपल्याला लसावी भेटली. पर्याय समजलं का रे सगळं सर्वांना? घ्यायचा दुसरा क्वेश्चन. अरे जास्त काय नव्हतं. इकडे बघा दोन संख्याचा गुणाकार 6300 होता आणि मसावीने एका 15 दिला होता. पण आपल्याला फक्त काय भागाकार करायचं होतं ना, आपल्याला लसावी काढायचं फक्त. बरोबर आहे का? घेऊ मग 6वा क्वेश्चन घ्या. थोडं चेंज आहे. घेऊ का? इकडे लक्ष द्या. दोन अंकी दोन संख्याचा गुणाकार 6912 असून त्याचा मसावी 24 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असं क्वेश्चन विचारलंय. इथं दोन संख्याचा गुणाकार दिलाय, फक्त लसावी काय दिलं नाही, मसावी दिलंय. बरोबर आहे का? आता आपल्याला काय करावं लागेल माहिती का? अगोदर लसावी काढावं लागेल. बरोबर आहे? 6912 भागिले 24 करावं लागेल, तेव्हा आपल्याला मसावी भेटेल. बरोबर आहे? आता इकडे बघा 12 ने भाग देऊ. 12 2 24 12 5 60 म्हणजे 69 मधून 60 गेले, किती राहिले? 9. आता इकडे बघा 12 7 84 12 7 84 91 मधून 84 गेले तर 7 राहते. बरोबर आहे का? इथं झाले 72. 12 शकून 72. इकडे बघा, इकडे काय राहिलं तर 576 भागिले 2. ओके. 2 1 2 2 2 4 आता झाले 17. 2 8 16 आता झाले 16. 2 8 16 म्हणजे आपल्याला लसावी किती भेटलं? 288. बरोबर आहे का? आता आपल्याला दुसरी संख्या काढायची. आता म्हणजे लसावीला नाही का मसावीने भागावं लागेल, तेव्हा आपल्याला दुसरी संख्या भेटून जाईल. इकडे बघा 288 भागिले 24. बरोबर आहे का? 12 2 24 12 2 24 इतर राहिले 4 48 झाले. 12 चौक 48 वरी 24 खाली 2 आहेत. 2 1 2 म्हणजे 12 राहिले. बरोबर आहे का? आणि इकडे बघा 12 राहिले तर 12ची फोड करू आपण. 4 त्रिक 12 वरी 4 खाली 3 4 त्रिक 12. बरोबर आहे का? आता आपण इकडे बघा, आता मोठी संख्या काढायची. आता लहान संख्या काढायचं म्हटलं तर 12 त्रिक 36 सॉरी 24 त्रिक 72. बरोबर आहे का? लहान संख्या 72 भेटलं. आणि 24 चौक 96 आपल्याला मोठी संख्या काढायची ना, तर आपल्याला नाही का मोठी संख्या 96 येईल आणि छोटी संख्या नाही का 72 येईल. आपल्याला क्वेश्चन काय विचारले? मोठी संख्या विचारले. मोठे पर्याय क्रमांक 1. आणि पहिली गोष्ट नाही का परत राहण्याच्या पुस्तकात नाही का म्हणजे 72 क्वेश्चन 72 उत्तर दिले, पण ती लहान संख्या. बरोबर आहे का? आपल्याला फायनल उत्तर काय आहे? आपले 96. आपल्याला मोठी संख्या काढायची. समजलं का सर्वांना? घेऊ का? समजलं असलं तर मला पुढे जायला घेऊ का मग दुसरं? चला करू का चालू? आणि पहिली गोष्ट नाही का लसावी मसावी हा चॅप्टर नाही का लई सोपं आहे.
पहिली गोष्ट नाही का, पंडितराणे पुस्तक नाही का खूप छान आहे पोलीस भरतीसाठी, म्हणजे सगळ्याच जे सर्व सेवक भरती करतात ना त्याच्यासाठी खूप छान आहे. आणि पहिली गोष्ट नाही का, आपल्याला पूर्ण चॅप्टर घ्यायचे, तर एक पण चॅप्टर आपल्याला सोडायचं नाहीये. आणि सातवा क्वेश्चन आपण घेऊ. क्वेश्चन काय सांगते, दोन अंकी दोन संख्याचा गुणाकार 5880 असून त्याचा मसावी 14 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? सोडा बरं तुम्ही. एक मिनिट आणि कॉमेंट मध्ये सांगा लवकर लवकर मला. आपल्याला मोठी संख्या काढायची आहे, बरोबर आहे का? चला, क्वेश्चन तोच आहे, सातवा. इकडे बघा, 5880 दोन संख्याचा गुणाकार आहे, बरोबर आहे का? 5880 मसावी किती आहे? 14 आहे. आपण किती भाग देऊ? 7 ने भाग देऊ. 7 दोन्ही 14, 7 8 56, 7 8 56, बरोबर आहे का? दोन राहिले, 28 झाले, 7 चोक 28 आणि शून्य वरी घेतला, 840, बे बे एक बे, बे चोक 8, बे दोन्ही 4, म्हणजे शून्य वरी घेतलं म्हणजे की आपल्याला लसावी किती भेटलं? 420, बरोबर आहे का? 420 आपल्याला लसावी भेटलं. आता लसावी भागिले मसावी करावं लागेल. आणि इकडे बघा, 420 लसावी आहे, मसावी किती आहे? 14 आहे. आता इकडे बघा, 14 1 14, 14 त्रिक 42 ना. आता हे शून्य वरी गेलं म्हणजे 30 झालं. आता 30 ची फोड करा, 30 ची फोड करा, 5 × 30, बरोबर आहे का? 5 × 30, 30 ची फोड केलं तर 5 × 30. आता इकडं मसावी किती आहे आपल्याला? मसावी 14 आहे, बरोबर आहे का? मसावी 14 आहे आणि आपल्याला मोठी संख्या विचारली आहे, बरोबर आहे का? 14 सकी 84 का? 14 सकी 84 का? 14 सकी 84 ही मोठी संख्या झाली. 5 चोक 20 म्हणजे 14 5 70, बरोबर आहे का? ही लहान संख्या झाली. आपल्याला मोठी संख्या विचारली आहे 84. पर्याय क्रमांक 2. लय सोपं आहे रे. चला लिहून घ्या लवकर लवकर. घेऊ का 8वा क्वेश्चन? आठवा क्वेश्चन आहे. क्वेश्चन थोड़ा चेंज झाले. करू स्टार्ट में. क्वेश्चन दोन अंकी दोन संख्याचा गुणाकार 27 असून त्याचा लसावी 180 आहे, तर त्या दोन संख्याची बेरीज किती? आता दोन संख्याची बेरीज विचारली आपल्याला, बरोबर आहे का? आता इकडे बघा, लक्ष द्या फक्त आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा फक्त. दोन संख्याचा गुणाकार किती आहे? 27. 27 भागिले लसावी किती आहे? 180, बरोबर आहे का? आता हे शून्य काढला, हे शून्य काढला, हा 9 ने भाग जाते, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, हे शून्य वरी घेतलं, हा. आता वरी 30 आहे, खाली 2 आहे, म्हणजे 15. 15 काय आलं? मसावी आली. 15 मसावी आली, बरोबर आहे का? आता इकडे बघा, लसावी भागिले मसावी केलं तर आपल्याला म्हणजे दोन्ही संख्या भेटून जातील, बरोबर आहे का? इकडे बघा, लसावी किती? 180. 180 भागिले 15, 15 मसावी आहे ना. आता 3 ने भाग देऊ, 3 5 15, 3 6 18, म्हणजे 60 भागिले 5 म्हटलं तर 12 येईल. 12, बरोबर आहे का? 60 भागिले 5, 12 5 7. आता याच्या दोघांची फोड केली, समजा आपण याच्या दोघांची फोड केली तर 4 त्रिक 12 होईल. 4 त्रिक 12 होईल आणि मसावी किती आहे? 15 आहे. मसावी 15 आहे ना. 3 गुणिले 15. आता याच्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. 15 चोक 60 आणि 15 त्रिक 45 आणि क्वेश्चन काय? त्या दोन संख्येची बेरीज किती असं क्वेश्चन विचारले, बरोबर आहे का? तर 60 आणि 45 किती झाले? 105 होतील ना, बरोबर आहे का? 60 आणि 45 105 होतील, म्हणजे दोन संख्येची बेरीज आपल्याला भेटून गेली ना, 105 फायनल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय हरट आहे याच्यात? लई सोपं.
आणि क्वेश्चन नसलं समजत तर मला सांगा, मी तुम्हाला अजून सांगण्याचा प्रयत्न करेन चांगलं. घेऊ का दुसरं? आठवा क्वेश्चन काय सांगते, 2 अंकी 2 संख्याचा गुणाकार 7098 असून त्याचा लसावी 546 आहे, तर त्या दोन संख्याचा आपल्याला फरक काढायचा, बरोबर आहे का? आता दोन संख्याचा गुणाकार किती आहे? 7098. 7098 इथं लिहिलं आपण 7098 भागिले 546. लसावी ना आपल्याला भागितलं 546 लसावी आहे. आपण भाग देऊ, भाग किती म्हणजे 3 ने देऊ. 3 1 3, 3 1 3, 2 राहिले, 3 8 24, 3 2 6, बरोबर आहे का? आता वरील 3 2 6, आता 10 झाले, 3 3 9, 19 झाले, 3 6 18, आता 18 झाले, 3 6 18, बरोबर आहे का? आता 182, आता कितीने भाग जाईल? 7 ने भाग देऊ. 7 2 14, 7 2 14, 18 2 14 गेले, 4 राहिले, 7 7 7 42, 7 42. आता वरी मी 7 ने भाग देऊ. 7 3 21, 7 3 21, 23 मधून 21 गेले, 2 राहिले, इथं 26 झालं. 7 3 21, 26 मधून 21 गेले, किती राहिले? 5. 7 8 56, म्हणजे 338. वरी खाली 26 राहिले. समजा इथं लिहितो मी 338 भागिले 26. आता 2 ने भाग देऊ. हा 2 ने भाग दिलं तर इथं 13 राहतील. 2 1 2, 13 झाले, 2 सुकून 12, 92 18. म्हणजे आता इथे वरी 169 खाली म्हणजे 13चा वर्ग आहे ना, ते डायरेक्ट 13 येतील आपल्याला इथं. हा आपल्याला काय भेटलं? मसावी 13 ही आपल्याला मसावी भेटलं, बरोबर आहे का? आता आपल्याला अजून म्हणजे लसावी भागिले मसावी करावं लागेल. मसावी इकडे बघा, 546, 546 काय आहे? लसावी आहे. 13 ही काय आहे? मसावी आहे. आता इकडे बघा, 13 1 13, 13 चौक 52, 13 चौक 52, 2 राहिले, 26 झाले, 13 2 26, 13 2 26 ना, बरोबर आहे? 42. 42 काय आलं आपलं? याचा फोड करावा लागेल आपल्याला. 6 7 6 7 42, बरोबर आहे का? 6 7 42. आपल्याला किती इकडे बघा, मसावी किती आहे? मसावी 13 आहे. गुणाकार करावा लागेल दोघांचा आपल्याला. 13 78, बरोबर आहे का? 13 78, 13 7 91, 13 7 91. आपल्याला एका फरक काढायचा आहे, 91 मधला 78 मधला, बरोबर आहे का? आता इकडे बघा, 91 मायनस 78. आता इकडे बघा, 11 मधून 8 गेले, 11 मधून 8 गेले तर 3 राहिले, बरोबर आहे का? हाचे 1. आता 9 मधून 8 गेले, 13. आपलं फायनल उत्तर 13. म्हणजे आपल्याला जो दोन संख्यातला फरक नाही का, आपल्याला 13 भेटला, बरोबर आहे का? पर्याय क्रमांक 4.